कंट्रोल झाले. आता ते 25 लाख रुपये 16% येतं, त्याचा आता व्याज दर आणि ती हे कसं भरून निघायचं नाही. मोठं संकट आहे. म्हणजे पण आपण संकट एवढं मोठं. आणि ह्याला किती एक 15 दिवस टायमिंग. हम्म, 15 दिवसात माल उतरून जातो. खूप मोठं नुकसान झालंय, तरी सुद्धा आपण सरकारकडनं जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी करायला हवं. सरसकट. ह्या कडाच्या त्या कडाला बघा एक झाडही राहिलं नाही. हम्म. पूर्ण असं पूर्ण crack झालं. हे बघा खाली करा पंचनामे सरसकटाचा. आणि ही खाली ही पडलेली बघा, ही वेगळंच आहे, ही वरचं वेगळंच आहे. म्हणजे राहिलंच नाही बाबा, ही घड म्हणून कुठं राहिलं नाही बाबा, असं पूर्ण फुटलंय बाबा. हे आपण सरसकट पंचनामे करायला लावू, नुकसान भरपाई व्यवस्थित द्यायला लावू. जेवढं सरकारकडनं जास्तीत जास्त होतंय, सरकार तुमच्या सोबत आहे. एकनाथ शिंदे साहेब आहेत तुमच्या सोबत. आहेत चरण भाऊ आहेत. आम्ही ही आता समजा गोष्टी चरण भाऊचं ते तुमचा लाडका भाऊ आहे तुमच्या सोबत. आपण सरसकट पंचनामे करायला लावू आणि सरसकट सगळ्यांना पूर्ण नुकसान भरपाई जास्तीत जास्त द्यायला लावू. पण एवढं कष्टाने उभं केलेलं असं सगळं नजरेसमोर हे झालं म्हटल्यावर खूप वाईट वाटणार. कशानं असं व्हायला लागलं. त्यामुळे गेल्या वर्षी झाले, आता त्यातनं बाहेर निघायला येतो. युवतीवर काय संकट हं. नैसर्गिक संकट दरवर्षी. मुलांची तर लग्न सुद्धा होई नाही, काय अशी परिस्थिती. एकतर क्षेत्र कमी, 2-2, 3-3